डेव्हलपमेंटला मी कंटाळून एक दिवस एका टेकडीवर बसलेलो होतो. त्या दिवशी हे लिहिलेलं की ह्या टेकडीवरून जिथवर नजर जाते तिथवर खूप मोठ्या इमारती, लांबच लांब रस्ते, भल्ले मोठे शॉपिंग मॉल. काय प्रगती साधली ना आपण. सगळ्या सोयीसुविधा अगदी हातासरशी हजर. आता घरामध्ये गाणं बदलायचं झालं तर कॅसेट काढा, ती पालथी करा, मग टाका, मग गाणं बदलेल. छे, आता अलेक्सा म्हटलं का झालं काम. आता बसस्टॉपवर 2-2 तास थांबायची गरज नाही. मारला स्टार्टर की निघाली गाडी. सणासुदीला नवीन कपडे घेण्यात आता नवीन काही राहिलेलं नाही, कारण दर महिन्याला असतोच की एंड ऑफ द सीझन सेल. जितक्या सोयीसुविधा वाढल्यात, जगण्याची उत्सुकता तितकीच कमी झाली. आधी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा माणूस या मटेरियलिस्टिक जगात आपलं सुख हरवून बसला आहे. आपण प्रगतीपथावर आहोत का विनाशाकडची वाटचाल आहे हा प्रश्न आहे. आणि कली असुरांच्या रूपात नव्हे तर आपल्याच रूपात जन्माला की काय, असं मला कधी कधी वाटतं. खाली जे शहर दिसतंय लोकांच्या गर्दीने गच्च भरलेलं, गाव असेल ना रे कधीतरी. कित्येक लोकांच्या आठवणी असतील त्यात. कुणाचं बालपण इथल्या शाळेत गेलं असेल, कुणाचं तारुण्य इथल्या मातीत, तर कुणाचं म्हातारपण याच गावच्या पारावर. कुणी शेतातून येऊन बायकोच्या हातची भाकर खाऊन इथे सुखी होत असेल, तर कुठलं तरी चिमुकलं शाळेतून येऊन आपल्या आईभोवती गोंधळ घालत असेल. खेळायला, नदीत पोहायला मुलं जमत असतील, आजी आजोबांच्या गप्पा रंगत असतील. येथे आता आपण प्रगत झालो आहे. सरकारी शाळेच्या जागी आता खाजगी शाळा आल्यात. मराठी शाळा आहेत बरं का गावामध्ये. हा, त्या ओसाळ पडल्यात ती गोष्ट वेगळी. मैदानाच्या जागी टर्फ आला आहे, पोहायला स्विमिंग पूल. शेतांमध्ये आता झालं आहे टाउनशिप, आणि नदीचं तर प्रमोशन झालं आहे, तिला नाला म्हटलं जातं. आणि गावचा पार, हां तोच पार. म्हातारे बसायचे, गप्पा करायचे. तो काळाच्या ओघात कुठे आणि कसा हरवला हे काही आपल्याला समजलं नाही. हां, एक गोष्ट आहे ती मात्र तेव्हा जशी होती आजही तशीच आहे. ती म्हणजे गावची स्मशानभूमी. कित्येक लोकांच्या आत्मा असतील जे गावात वाढलेत, झपाटू नये एखाद्यानं या भीतीपोटी तशीच ठेवली ती. डेव्हलपमेंटचा भस्म्या जळला आहे आपल्याला, आणि या बकासुराची बळी होत चालली तशी कित्येक गावं. कसा सोडला असेल रे जीव या गावानी. सांगितली असेल का त्यांची व्यथा कुणाकडे, का कुणी ऐकणारच नाही म्हणून सोडून दिला असेल जीव त्यांनी तसाच. नशिबाला दोष देश स्वीकारलं असेल त्यांनी त्याचं मरण. हसतही असेल कधीतरी विकेंडला निसर्ग अनुभवायला, निसर्गप्रेमींची गर्दी बघून. डेव्हलपमेंटचं नाव करत गाव, माणूस आणि माणुसकी या तिघांनाही तिरडीवर नेऊन टाकतोय आपण. आणि आता उरलेत ते फक्त भावनाशून्य झालेले महत्त्वाकांक्षी जनावरं. आणि या टेकडीवर उभं राहून हे सगळं पाहताना काही प्रश्न अजून मनात येतात की त्या शेतकऱ्याचं काय, ज्याच्या शेतामध्ये टॉवर उभे आहेत. त्या पाटाचं काय, काय वाहत असेल त्यात, पाणी की गटार. ज्या मोठ्यांनी त्या पारावर बसून ज्या म्हाताऱ्या डोळ्यांनी गावाचं मोठेपण बघितलं, त्याच डोळ्यांनी गावाचा अंतही बघितला असेल नाही. घराची उंची वाढली पण नात्यांच्या खोलीचं काय. आता नदीवर तो पूल आहे, पण ओलांडावा कशासाठी. पुलाच्या पलीकडचा गाव तरी आहे का. इथे या सगळ्यांमध्ये शेवटी खरं एक गोष्ट ती म्हणजे स्मशानभूमी. कारण नसतात तिथं बिल्डरच्या जाहिराती, नसतात प्रॉपर्टीचे रेट. तिथं अजूनही एक निशब्द समता आहे. गरीब, श्रीमंत, जुना, नवा, गाववाला, शहरवाला सगळेच सारखे. कधीतरी त्या स्मशानाच्या वाटेवर नेणाऱ्या वाऱ्यात गावाचा आत्मा कुणाला तरी साथ घालत असेल की ओ ओळखलत का मला, मी तुमचंच गाव. पण आता ऐकणारही कोणी राहिलेलं नाही, कारण कानामध्ये हेडफोन घालून या विकासाच्या गोंगाटामध्ये आपण स्वतःला हरवून जे बसलो आहे. बाकी या सगळ्यांमध्ये एक मात्र मला कळलं का आपण नेमके आहोत तरी कोण. तर गावाच्या छाताळात प्रगतीच्या पोलादाचे झेंडे रोवणारे, त्याची कत्तल करणारे हत्यारे आहोत आपण. आणि आपलं दुर्दैव हे की आपल्याला या गुन्ह्याची थोडीही जाणीव नाही. विकास, प्रगती, प्रॉपर्टी, प्रॉफिट या नशांमध्ये मध्यधुंद झालेले दारुडे आहोत आपण. धन्यवाद.